नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं वृत्तम मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत. आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेत. त्यांचं नाव आहे रुपाली भुसारी. नमस्कार. रुपालीताई, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. रुपालीताई या एकता मासिकाच्या संपादिका आहेत. तसंच त्या विविध विषयांवरती लिखाण करतात आणि त्यांच्या अभ्यासाचा विषय राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि स्त्रीवाद हा आहे. तर रुपालीताई, तू मला सांग की स्त्रीवाद हा विषय अभ्यास म्हणून निवडताना नेमका त्यामागे तुझा विचार काय होता, किंवा तो विषय तुला निवडावासा वाटला, ह्याच्या मागे काही ट्रिगर पॉइंट होता का? हो, म्हणजे जेव्हा मी स्त्रीवादाचा अभ्यास करायचं असं ठरवलं, त्यावेळेला काही वर्षापूर्वी म्हणजे एक 10-1 वर्षापूर्वी मी बघत होते, अभ्यासत होते सगळी परिस्थिती, की पाश्चिमात्य स्त्रीवाद जसा भारतामध्ये येत गेला, तसं भारतामधल्या जी कुटुंब व्यवस्था आहे, तर त्याच्यामध्ये खूप काही म्हणजे प्रॉब्लेम्स यायला लागले. घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं दिसायला लागलं आणि मला असं वाटायला लागलं की पुस्तकामध्ये आपण वाचतोय ते सगळे प्रिन्सिपल्स आणि समाजात आता ऍक्च्युली जे काही चाललंय त्याचे जे काही परिणाम दिसतात याच्यामध्ये मला खूप तफावत जाणवायला लागली. उलट असं वाटायला लागली की ज्या स्त्रीवादाचा आपण अभ्यास करतोय किंवा त्याचा उदो केला जातोय तो खरं म्हणजे किती घातक आहे हे लक्षात यायला पाहिजे. बरोबर. आणि हे लक्षात यायला लागल्यावरती मी असं ठरवलं की आपण यातल्या स्त्रियांचा जो विषय आहे, त्यांची राजकीय समज काय आहे, महिलांची सामाजिक समज काय आहे, अशा सगळ्या ह्याच्यातून मग मी माझ्या अभ्यासाचा विषय तो ठरवला आणि त्याच्यावरती मग पुढे एमफिल वगैरे केला. अच्छा. पाश्चिमात्य देशात जेव्हा हा स्त्रीवाद आला, आपण असं म्हणूया की फेमिनिझम हा शब्द जेव्हा पाश्चिमात्य देशातून त्याची सुरुवात झाली किंवा त्याचा उदय झाला, तर तेव्हा त्यामागे काही थॉट प्रोसेस होती का? आपण असं बघितलं तर मॅनिझम किंवा पुरुषवाद हा शब्द कधीच ऐकायला मिळालेला नाही. मग फेमिनिझम किंवा स्त्रीवाद ह्याच्या मागे नेमकी काय तिकडे थॉट प्रोसेस होती, किंवा त्यावेळेला ही संकल्पना उदय होण्यामागचा त्याचा उद्देश काय होता? तर त्यावेळेला कसं आहे की युरोपामध्ये काय की महिलांना मुळात राजकीय हक्क मिळावे यासाठी आधी चळवळी सुरू झाली. आणि त्या राजकीय चळवळ मिळावी की पुरुषांच्या बरोबरीने आम्हाला आमचे हक्क आणि त्यात मतदानाचा हक्क हा त्याच्यामध्ये प्रमुख होता. आणि ही चळवळ त्यावेळेपासून सुरू झाली. पण काय झालं की मुळात ही पहिली जी फेमिनिझमची लाट होती साधारण 1800च्या नंतर म्हणजे 1848च्या आसपास जी काही आली, तर त्या तोपर्यंत सुद्धा म्हणजे आपल्या पॉलिटिकल राईटसाठी त्याच्यामध्ये जागृती आणणं, सरकारशी भांडणं, मोर्चे काढणं, अशा पद्धतीने ही लाट सुरू होती. दुसरी लाट जी साधारण 1960च्या पुढची मानली जाते. मग त्या काळामध्ये 1960च्या नंतर स्त्रिया जास्तीत जास्त आपल्या अधिकारांच्या बाबतीत जागृत झाल्या आणि आपल्या शोषणाच्या विरुद्ध त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अधिकार, जसं की म्हणजे प्रजोत्पादनाच्या बाबतीमध्ये जे काही अधिकार आहेत ते, किंवा आपलं कोणी शोषण करत असेल तर लैंगिक शोषण असेल किंवा त्या विरोधामध्ये जागृती आणणं, अशी सगळी ती लाट सुरू होती. तिसरी जी लाट आली ती साधारण 1980-90च्या आसपास ची मानली जाते. ही लाट कशी होती की ही बऱ्यापैकी व्यक्तिवादाकडे झुकणारी होती. इंडिव्हिज्युअलिझम ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे ती लाट झुकणारी होती. अशा पद्धतीने या लाटा वेगवेगळ्या येत गेल्या आणि प्रत्येक वेळेला काय झालं की त्या त्या देशांप्रमाणे तिथल्या परिस्थितीप्रमाणे या लाटा धडकायला लागल्या. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना हक्क मिळावे, राजकीय हक्क, यासाठी सुरू झालेली ही चळवळ जी होती ही हळूहळू एक एक टप्पे पुढे 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 सरकत गेली. आणि युरोपातून जसं हे वारं इकडे पाश्चिमात्य कंट्रीजमध्ये इकडे हे वारं आपल्याकडे यायला लागलं, त्यावेळेला त्याच्यामध्ये आणखीन बदल होत 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 तो आता इतका व्यक्तिवादाकडे गेलेला आहे की असं वाटायला लागलं की हा आता आपल्या कुटुंब व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान झालेलं आहे. कारण काय झालं, या स्त्रियांना तिकडे राजकीय हक्क मिळत नव्हते, म्हणून पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळावे हा त्याच्यामधनं एक विचार समाजात गेला. मग हळूहळू फक्त राजकीय हक्कच का, आम्हाला कुटुंबामध्ये सुद्धा पुरुषांच्या, आम्ही कुठेही कमी नाही आहोत हे दाखवण्यासाठी महिलांची तुलना पुरुषांबरोबर करायला सुरुवात झाली. मग पुरुष हे करतो तर आम्ही का करू नये, हा विचार त्याच्यामध्ये इतका पुढे वाढत गेला की तुम्ही आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आता भारतामधली परिस्थिती अशी आहे की कितीतरी महाविद्यालयातल्या मुलं हे जर तुम्ही पाहाल तर मुलं सिगरेट पितात तर मी सिगरेट का पिऊ नये म्हणून त्या सिगरेट ओढतात, किंवा मुलं हे असं करतात तर मी असं का करू नये, इथपर्यंत ते झालेलं आहे. आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की नुसती फक्त पुरुषांची बरोबरी करणं आणि स्वतःला सिद्ध करायला जाणं यात काहीही असेल नाहीये. आता मुळात भारतातली परिस्थिती ही त्यावेळेला बरीच वेगळी होती. भारतात नंतर औद्योगिकरण होणं आणि मग मोठमोठ्या इंडस्ट्रीज उभारल्या गेल्या, महिला घराच्या बाहेर म्हणजे नोकरीच्या निमित्ताने जशा पडायला लागल्या, तर या सगळ्यांमध्ये काय झालं की कुठेतरी नोकरी करणं
या गोष्टीने किंवा अर्थार्जन करणं, मोठा बंगला घेणं, गाडी घेणं, याला ग्लॅमर मिळायला लागला. आणि हे लोन पाश्चित्याकडनं आलं. म्हणजे भौतिक सुख मिळवणं हे कुठेतरी जास्त महत्वाचं मानलं गेलं आणि त्या बदल्यामध्ये कुटुंबाचा त्याग करणं हेच किती गरजेचं आहे असं ठसवलं झालं. पण मग बायकांनी मग चूल आणि मूल जे मी मगाशी म्हटलं की त्याला कुठेतरी फारच असं म्हणजे कमी लेखलं गेलं आणि फक्त मग गाडी बंगला भरपूर पैशाची नोकरी करणं या सगळ्या गोष्टीला एक प्रकारचं ग्लॅमर दिलं गेलं. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आपल्या मग कुटुंब संस्थेला घातक ठरायला लागलं. म्हणजे मला वाटतं कुठेतरी स्त्रियांच्या हक्कासाठी म्हणून या फेमिनिझमची सुरुवात झाली आणि ते स्त्री सुप्रीमसी. आता म्हणजे स्त्री हीच सर्वश्रेष्ठ आहे आणि तिला बाकी कोणाचीच गरज नाहीये, ना कुटुंब व्यवस्थेची, ना नवऱ्याची, पुरुषांची, अशा विचारापर्यंत कुठेतरी ते येऊन थांबलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि मला वाटतं आणखीन एक ह्याच्यामध्ये अर्थात याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात, पण आपल्याकडे पूर्वीची परिस्थिती बघितली जेव्हा या स्त्रीवादाचे आता तुझे सांगितले 3 टप्पे, या काळामध्ये आपल्याकडे स्त्रियांवरती अन्याय होत होते किंवा त्यावेळेला त्या प्रथा परंपरांना बळी पडत होत्या. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळंच निगेटिव्ह होतं. कुठेतरी या स्त्रीवाद किंवा फेमिनिझम या शब्दांनी हे आपल्याकडचं स्त्रियांच्या बद्दलची सगळी जी काय मतं होती किंवा स्त्रियांचं जे त्यांचं आयुष्य होतं हे अतिशय वाईट होतं आणि त्या अतिशय दुःखात पिचलेल्या होत्या असं जे दाखवायचा प्रयत्न केला गेला तो खरं तर अनाठाई आहे असं मला वाटतं. आणि आपल्याकडे कसं आहे की सामाजिक सुधारणा या होत गेल्या पॅरलली आणि त्याच्यासाठी पुरुषांनीच पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा सामाजिक धार्मिक काही रूढी प्रथा परंपरा ज्या होत्या ज्या कालबाह्य हळूहळू होत गेल्या त्याविषयी सुद्धा जागृती ही आपोआप त्यावेळेला म्हणजे त्या काळामध्ये होत गेली. म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य लढा चालू होता त्याच वेळेला सामाजिक सुधारणा आणि बऱ्याच घडामोडी म्हणजे त्या काळामध्ये घडत गेलेल्या होत्या. बरोबर. भारतात नेहमी पुरुष आणि प्रकृती या रूपामध्ये स्त्री आणि पुरुषाला बघितलं गेलं. आपल्याकडे मुळात स्त्रिया राज्यकर्त्या होत्या, अशा गोष्टींसाठी भांडायची गरज असते. त्याच्याही आधी आपल्याकडे गार्गी आणि मैत्रेयी यांच्यासारखी उदाहरणं आहेत ज्यांनी एकीकडे मैत्रेयीचं मला वाटतं मी कुठेतरी वाचलंय की मैत्रेयी ही जी होती हिनी एकीकडे पत्नी धर्म निभावता तिने शिक्षणही घेतलं, तिने शिक्षण क्षेत्रात त्यावेळेला त्या काळामध्ये काही कामही केलं. तर मुळात आपल्याकडे असं नाहीच आहे की स्त्री विरुद्ध पुरुष हा विचार आपल्याकडे कधीच नव्हता. आणि त्याला आता असं ज्या पद्धतीने चॅलेंज म्हणून समोर ठेवलं गेलं त्यांना आता काय व्हायला लागलं की समाजामध्ये जर बघायला गेलं तर कितीतरी महिला या फक्त मग करिअरच्या मागे धावायला लागल्या की आम्ही लग्न केल्यानंतर कुठेतरी आमच्या हक्कावरती गदा येणार आहे ही भीती त्यांना वाटायला लागली. पण मुळात भारतीय कुटुंब व्यवस्था तशी नाहीच आहे, त्यांच्या हे लक्षात येत नाही. मग त्याच्यातनं काय व्हायला लागलं की मी जर लग्न केलं तर मला हे सगळं करावं लागेल, मी लग्न केलं तर मला कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल, मुलांबाळांमध्ये मला अडकावं लागेल, माझ्या करिअरचं काय होईल. पण यामध्ये त्या मुलींना हे कळत नाहीये की करिअर 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 ज्याच्यात तुम्ही मागे लागताय हे काही फार विशेष वाया चाललेलं नाहीये. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचंच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण त्याला तुम्ही कुटुंब व्यवस्थेला तुम्ही त्याला ऑप्शन ठरवू शकत नाही, तो काही पर्याय नाही आहे, तो काही म्हणजे कुटुंब व्यवस्थेला. आणि अगदीच तुम्ही म्हणायला गेलात तर मी तर असं म्हणेल की कुटुंब आणि करिअर हे सगळं महिलांच्या रक्तात आहे भारतातल्या. कारण पूर्वीच्या काळात जसं आता अहिल्याबाई होळकरांसारख्या महिला होत्या, कितीतरी महाराण्या आपल्याकडे होऊन गेल्या, त्या स्वतःचं कुटुंब आणि राजगादी सांभाळत होत्या. राणी लक्ष्मीबाईंचं उदाहरण आहे. अशा महिला आपल्या भारतात आपल्या मातीत होऊन गेल्या की ज्यांनी कुटुंब पण सांभाळलं आणि त्यांचं एक प्रकारे ते करिअर सुद्धा करत होत्या. त्यामुळे आपल्याला पाश्चिमात्यांकडे यासाठी बघायची गरज नाहीये. उलट आपलं कुटुंब हा आपल्या समाजाचा आधार आहे आणि कुटुंबाचा आधार ही स्त्री आहे. त्यामुळे महिलांनी किती जबाबदारीने काम केलं पाहिजे किंवा किती त्यांनी जबाबदार असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीच्या नादी लागून आपल्या कुटुंबाला म्हणजे त्याला नाकारणं किंवा त्याला तुच्छ लेखणं हे मुळातच चुकीचं आहे. आता तू जेव्हा म्हणलीस की कुठल्याही गोष्टीच्या नादी लागणं, तर हे जे स्त्रीवाद किंवा फेमिनिझम हे जे काही होतं तर हे आत्ताच्या मुलींच्या डोक्यामध्ये ह्याचं हे जे करिअरिस्ट होणं हे जे म्हटलं गेलं की आत्ताच्या मुलींच्या डोक्यात हे जे आलं, मग याच्यामागे काही आपण म्हणू शकतो का की काही बॉलिवूड मधले चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज या सगळ्याचा याच्यामागे हातभार लागला आणि म्हणून ही भावना आजकालच्या मुलींमध्ये स्त्रियांमध्ये ती आणखीन दृढ व्हायला लागली. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आता बॉलिवूड किंवा आता मीडिया म्हणजे जाहिराती किंवा
चित्रपट किंवा अनेक गोष्टींचा त्याच्यावरती म्हणजे मुलींवरती परिणाम होतोच. आणि त्यातही एक मला असं वाटतं की याच्या आधीची जी पिढी आहे तर त्या महिलांनी कुठेतरी चूल आणि मूल हा शब्द अतिशय तुच्छ मांडला गेला, तुच्छपणे मानला. मी काय फक्त चूल आणि मूलच बघायचं का? मग यातनं मुलींवरती असे संस्कार झाले की चूल आणि मूल हे कुठेतरी वाईट आहे, ते मी त्या मार्गाने जायला नको. मग चूल आणि मूल नकोच. हल्ली कितीतरी मुली म्हणतात की मला घरात किचनच नकोय. हे अक्षरशः चुकीचं आहे. उलट अभिमानाने सांगता आलं पाहिजे की हो, मी चूल आणि मूल पण सांभाळते आणि मी तरी हे सगळं सांभाळते. त्याच्यामुळे हा जो नॅरेटिव्ह आहे ना की चूल आणि मूल हे म्हणजे फार संकुचित विश्व आहे, हा नॅरेटिव्हच चुकीचा आहे. उलट कुटुंब असणं, चांगले सपोर्ट सिस्टीम असणं हा महिलांच्या म्हणजे आरोग्यासाठी, शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारच्या आरोग्यासाठी एक प्रकारचा मुख्य आधार आहे. आणि त्याच्यासाठी कसं आहे की महिलांनी म्हणजे आपल्या मुलींवरती पण हे संस्कार केले पाहिजे की स्वयंपाक शिकणं हे लाईफ स्किल आहे. ते तुम्ही मुलाला पण शिकवा आणि मुलीला पण शिकवा. आणि त्यात तुच्छपणा नाही. ज्याप्रमाणे तुम्ही टीव्ही पाहायला सगळे एकत्र बसता त्याप्रमाणे एकत्र किचन मध्ये या, स्वयंपाक करा, सगळ्यांनी एन्जॉय करा. आपल्याकडचे किचन किंवा स्वयंपाकघर जे आहे म्हणजे चूल ही जी आहे ना ही आपलं ऊर्जा केंद्र आहे. बरोबर. त्याला तुम्ही तुच्छ लेखण्यात अर्थ नाही. आणि मग तुम्ही डाएटच्या तुम्ही मागे धावता. त्यापेक्षा तुम्ही स्वतः सगळ्यांनी एकत्र या, त्या स्वयंपाकघराला, त्या चुलीला मान द्या, कारण ते तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे सगळ्या प्रकारच्या. पाश्चिमात्य संस्कृतीतून हा जो आलेला आहे आपल्याकडे स्त्रीवाद, ह्याच्याकडे आपण एक भारतीय म्हणून किंवा स्त्री म्हणून कसं पाहायला पाहिजे असं तुला वाटतं? एका वाक्यामध्ये याबद्दल काही सांगू शकशील का? मला असं वाटतं की पाश्चिमात्य स्त्रीवाद जो आहे तर तो त्यांनी स्त्री मुक्ती म्हणून आणला. आणि भारतातले जे संस्कार आहेत हे स्त्री शक्ती मानणारे आहेत. हाच त्याच्यामध्ये महत्वाचा फरक आहे. कारण ह्या ज्या दोन्ही चळवळी किंवा जर इतिहासामध्ये डोकवलं तर लक्षात येतं की पाश्चिमात्य स्त्रीवादामध्ये नेहमीच स्त्री विरुद्ध पुरुष हा एक नॅरेटिव्ह होता. पण भारतीय मूल्य किंवा भारतीय संस्कृती हे नेहमी स्त्री बरोबरीने पुरुष असंच मानणारी आहे. पूरक पुरुष अगदी अशीच आपल्याकडे समान आहेत असंच मानलं आहे. आणि सगळ्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांना अधिकार हे आपल्याकडे समान पद्धतीने दिलेले आहेतच. त्यामुळे यामध्ये कधी वादाचा किंवा या पद्धतीच्या चळवळीचा कधी काही प्रश्न आलेलाच नाहीये. फक्त प्राचीन काळातली ही जी परंपरा होती, संस्कार होते, यामध्ये खंडित होण्यामागे अनेक कारणं होती. जशी इस्लामिक आक्रमणे झाली, ब्रिटिशांनी भारतामध्ये जे काही राज्य केलं, या सगळ्या बऱ्याच काळामध्ये त्या काळामध्ये स्त्रियांना असणारं स्वातंत्र्य जे होतं त्याच्यावर मर्यादा आल्या, त्याचं स्वरूप बदललं. पण म्हणून आज सुद्धा या पद्धतीचा इंडिव्हिज्युअलिझम कडे जाणारा पाश्चिमात्य जो स्त्रीवाद आहे, जो स्त्री मुक्तीकडे जाणारा आहे, त्याची आपल्याला गरज नाही असंच मला वाटतं. की आपल्याकडे आज सुद्धा स्त्री आणि पुरुष या दोघांना समान अधिकार आहेत. अनेक धार्मिक जे काही आपले ज्याला रिच्युअल्स म्हणतो त्यामध्ये सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने स्त्रीने सुद्धा त्या पूजेला बसणं आवश्यक मानलं जातं. त्याच्याशिवाय ती पूजा होऊ शकत नाही. हा एक प्रकारे स्त्रीला दिलेला एक प्रकारचा अधिकारच आहे की जे काही आहे ते तुम्हा दोघांनी मिळून करायचं आहे. अर्थार्जन असेल, धार्मिक कार्य असेल, संसार असेल, यात तुमचा दोघांचा वाटा समान असणार आहे. हे त्यातनं कुठेतरी बिंबवलं गेलेलं आहे. म्हणजे मला वाटतं की हा जो स्त्रीमुक्तीवाद होता किंवा हे जे स्त्रीवाद होता यांनी स्त्रीला मुक्त केलं, पण तिला कुठेतरी कुटुंबापासून, समाजापासून दूर नेलं. नाही, आणि स्त्री मुक्ती म्हणजे नेमकी कोणाकडनं मुक्ती? आणि इथे म्हणजे कोणाकडनं मुक्ती तर कुटुंबाकडनं मुक्ती किंवा त्या नवरा किंवा या सगळ्या गोष्टी नको, जबाबदाऱ्यांमधनं मुक्ती, अशा पद्धतीचं कुठेतरी त्या नॅरेटिव्ह सेट होत गेला. त्यामुळे मुळात त्यांचा स्त्रीवाद हा आपल्या संस्कारांच्या अगदी विरोधात आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा त्याची आपल्या समाजाला कधीच गरज नव्हती असंही आपल्याला म्हणता येईल. खरंय. आणि आपल्याकडे स्त्रियांनी आत्मशक्ती ओळखूनच पुढे जाणं हा जो आपला संस्कार आहे हा आत्ताच्या काळामध्ये सुद्धा गरजेचा आहे. स्त्रीमुक्ती हा जो शब्द आहे तोच मुळामध्ये हे बिंबवतो की स्त्री मुक्तीसाठी प्रयत्न. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी बंधनात आहात. बरोबर. मग बंधन कोणाचं? तुम्ही कोणाच्या बंधनात आहात? तर कोणीतरी याचा अर्थ तुमचं शोषण करतोय, तुम्ही बंधनात आहात आणि ते तुम्हाला बंधन तोडायचंय. मग ते आपोआपच पुरुषाच्या विरोधामध्ये त्या उभ्या राहतात किंवा त्या समाजाच्या विरोधात त्या उभ्या राहतात. समाजाच्या विरोधात, कुटुंबाच्या विरोधात आणि पुरुषाच्या विरोधामध्ये. कारण का तर आपल्याला मुक्त व्हायचंय. कोणाकडनं मुक्त व्हायचंय? तर आणि म्हणजे हा कुठेतरी आपल्या कुटुंबाला तोडणारा विचार आहे.
आणि तो नक्कीच घातक आहे कुटुंब व्यवस्थेला. त्या उलट भारतीय विचार जो आहे की स्त्री ही शक्ती स्वरूपिणी आहे, स्त्री ही शक्ती आहे, तिच्यामध्ये आत्मशक्ती आहे, तिच्यात अनेक चांगले बदल घडवण्याची शक्ती आहे, सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांना सांभाळून पुढे जाण्याची क्षमता तिच्यात आहे. हा फार पॉझिटिव्ह विचार उलट आपल्या संस्कृतीमध्ये आहे, तर आपण त्याचं समर्थन उलट केलं पाहिजे. पाश्चिमात्य देशांमध्ये मुळात या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली किंवा कशासाठी झाली, म्हणजे त्याचं काही त्यामागे काही कारण होतं का की ज्यामुळे फेमिनिझम ही चळवळ सुरू झाली किंवा हा विचार सगळ्यांच्या समोर आला? हो, अगदी. आता याचे खरं म्हणजे सुरुवात कसं आहे की 1792च्या आसपास या विषयावरती एक नॉवेल लिहिलं गेलंय, विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ वुमन म्हणून. आणि नंतर मग 1833च्या आसपास फेमिनिझम काही मुवमेंट सुरू झाल्या. मग त्याच्यामध्ये काही म्हणजे वुमन स्लॅव्हरी मुवमेंट वगैरे अशा म्हणजे त्या हळूहळू करत म्हणजे 1800च्या पुढे मग याला जास्त ज्याला म्हणतो मोमेंटम मिळाला. आता याच्यात कसं होतं की त्या देशांमध्ये स्त्रियांना कुठलेही राजकीय हक्क नव्हते. त्या विरोधात खरं म्हणजे चळवळ सुरू झाली. हे सुरू व्हायचा उद्देश तिथल्या स्त्रियांना राजकीय किंवा मतदानाचा हक्क मिळणं, त्यातही मतदानाचा हक्क मिळणं, निवडणुकीला उभं राहण्याचा हक्क मिळणं, निवडणुकीचे तिकीट मिळणं, या कारणासाठी ती सुरू झाली. आणि ती हळूहळू मग त्याच्यामधनं वेगवेगळे म्हणजे आणखीन टप्पे गाठले गेले. स्त्रीवादाचे आणखीन 2-3 वेगवेगळे टप्पे आहेत, म्हणजे सुरुवात, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, अशा त्या लाटा मानल्या जातात. आणि याच्या पुढची जी लाट म्हणजे ज्याला आपण उत्तर स्त्रीवाद म्हणतो, हा जास्त घातक आहे. कारण उत्तर स्त्रीवादामध्ये कसं आहे की म्हणजे स्त्रियांचा हा फेमिनिझम हा जो आहे हा पूर्णपणे इंडिव्हिज्युअलिझमकडे गेलेला दिसतो, व्यक्तिवादाकडे. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी की म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप, मी लग्न का करायचं, कारण मी व्यक्ती आणि मी माझं ठरवीन काय करायचं, किंवा मी लग्न करीन पण मी मूल जन्माला म्हणजे मला मूल नको आहे, तो निर्णय सर्वस्वी माझा आहे, किंवा मग पुढे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मी जाऊन राहणार कारण मी माझं ठरवीन, हे माझं आयुष्य, मीच माझे निर्णय घेईन. तर हा उत्तर स्त्रीवाद जो आहे हा अतिशय घातक आहे. आणखीन त्याचं पुढचं पाऊल माझं वोकेझम जो आलेला आहे की हे कुठेतरी त्याचा अतिरेक म्हणजे हे विसरून गेलेले आहेत लोक की आपण समाजाचा एक घटक आहोत आणि इंडिव्हिज्युअलिझमच्या नादी आपण किती लागणार आहोत आणि किती स्वतःला त्याच्यामध्ये भरडून घ्यायचं आहे हे आपल्याकडे म्हणजे मुलींनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हा पूर्णपणे इंडिव्हिज्युअल असा विषय आहे. समाजासाठी आणि कुटुंबासाठी सुद्धा ही व्यवस्था घातक आहे. आणि मला वाटतं की आपल्याकडे मुळातच स्त्री आणि पुरुष या 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत किंवा ही 2 वेगवेगळ्या या प्रवृत्ती आहेत, हे ऑलरेडी आपल्याकडे पूर्वीपासून आपल्याला सांगत आले आहे आणि त्या दोघांचं आपापल्या जागी आपलं एक वेगळं महत्व आहे. बिलकुल. आणि त्यांच्याकडे महिलांना ते अधिकार नव्हते. आपल्याकडे मुळात स्त्रिया राज्यकर्त्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे आपल्याकडे होत्या, आपल्याला त्याच्यासाठी भांडावं लागलं नाही, स्ट्रगल करायला लागलं नाहीये. त्यामुळे हा त्यांच्याकडचा जो फेमिनिझम आहे, त्यांच्याकडचा स्त्रीवाद आहे, हा इकडे आपल्या देशामध्ये हळूहळू येत गेला. त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले, त्याला कुठेतरी डाव्या विचारसरणीच्या आणखीन त्याला फोडणी दिली गेली आणि मग पुढे या पद्धतीने तो जो फेमिनिझम आहे हा आता इतका घातक झालेला आहे की तो थेट कुटुंब व्यवस्थेपुढे आव्हान म्हणून उभा राहिलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं कुटुंब व्यवस्था संपत चालली नको म्हणूया, पण त्याचं महत्व कमी होत चाललंय. त्याचं महत्व कमी होतंय किंवा म्हणजे त्या कुटुंब करणं म्हणजे कुटुंब संसार आपण करणं हे कुठेतरी कमीपणाचं आहे. हे कुठेतरी त्यांच्या मनावरती बिंबलेलं दिसून येतं आणि हे चुकीचं आहे, घातक आहे. आणि मला वाटतं की अशांनी ते स्त्रीवाद किंवा फेमिनिझम या चळवळींचा अभ्यास करणं, ती पुस्तकं वाचणं, ह्याच्यापेक्षा मला वाटतं आपल्या इतिहासातच काही उदाहरणं शोधली आणि ती बघितली तरी आपण नक्कीच याबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकेल. मला वाटतं जिजाबाईंचं एक मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. अशा महिला आपल्याकडे होऊन गेलेल्या आहेत तर त्यांचा आदर्श खरं म्हणजे घेतला पाहिजे. म्हणजे जे मी म्हटलं की वर्क लाईफ बॅलन्स हे आपल्याला कोणी बाहेरनं शिकवायची गरजच नाहीये. आपल्या फक्त इतिहासात दाखवलं तर आपल्याकडे इतक्या मोठमोठ्या महाराण्या होऊन गेलेल्या आहेत, इतक्या स्वाभिमानी, आणि त्यांच्याकडनं घेण्यासारखं इतकं आहे की वर्क लाईफ बॅलन्स सारख्या कन्सेप्ट सुद्धा बाहेर न आलेल्या आहेत आणि त्याचा नको इतका गवगवा केला जातो.
तर हे सुद्धा काही म्हणजे घातकच आहे एका प्रकारे. भारतामध्ये मुळात अशा पद्धतीच्या फेमिनिझमची आवश्यकता कधी नव्हतीच. कारण भारतीय महाराण्या किंवा भारतीय स्त्रिया ज्या होत्या त्या इतक्या कणखर होत्या की त्यांनी वेळोवेळी अनेक आक्रमणं परतवून लावलेली आहेत. इस्लामी आक्रमणं परतवून लावलेली आहे. ब्रिटिशांचं ज्या वेळेला आपल्यावरती वर्चस्व होतं त्यावेळेला सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्त्रियांनी त्यामध्ये योगदान दिलेले आहे. त्यामुळे मुळामध्ये भारतीय स्त्रिया या कणखर आणि म्हणजे ज्याला आपण म्हणू कणखर पण होत्या आणि कुटुंब सांभाळणाऱ्या सुद्धा होत्या. समाजाची बांधिलकी मानणाऱ्या होत्या. तिथे कुठे व्यक्तिवादाच्या आहारी गेलेल्या नव्हत्या. त्यामुळे तसं बघायला गेलं तर इतिहासात आपल्याला कधी अशा पद्धतीच्या फेमिनिझमची गरजच पडली नाही. अशा प्रकारच्या फेमिनिझमची आपल्याला त्यावेळेलाही गरज पडली नाही. आणि आताही पाश्चिमात्य देशांमधून जे विनाकारणच काही गोष्टींचं आपल्याकडे अंधानुकरण केलं जातं. बिलकुल. तर असाच मला वाटतं त्याच्यातलाच हा एक विषय आहे फेमिनिझम की ज्याची आपल्याकडे कधीच गरज नव्हती. अगदी. आणि अतिरेकी ही जी स्त्री पुरुष समानता मांडली जाते आहे ती पूर्णपणे घातक आहे. कारण ती मुळात निसर्गाच्या विरोधात आहे. त्यामुळे स्त्रियांनी पण नुसती फक्त पुरुषांची बरोबरी करणे किंवा आता हल्लीच्या काळात आपण जे बघतो की पुरुष सुद्धा साड्या नेसून फिरतात की आम्ही कुठेतरी समान आहोत हे दाखवण्यासाठी तुम्ही निसर्गाने दिलेल्या ज्या काही घटक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या विरोधामध्ये उभे राहतात. हे आरोग्यासाठी सुद्धा घातक आहे. आणि हे मानसिक आरोग्यासाठी पण तेवढंच घातक आहे मला वाटतं. येस. आणि आणखीन एक मला असं वाटलं की हे जेव्हा या सगळ्याचा परिणाम मुलींवरती दिसायला लागला तेव्हा कुठेतरी या सिंक आणि डिंक या अशा कल्पना समोर यायला लागल्या किंवा लिव्ह इन सारख्या कन्सेप्ट पुढे यायला लागल्या. अगदी अगदी हे त्यातनंच आलं. ते डिंग्स जे आहे की डबल इन्कम आणि नो किडिंग हे पण सगळं त्याच्यातनंच हळूहळू लागलं. मुलींना मुळात काय वाटायला लागलं की माझ्या करिअरमध्ये अडथळा म्हणजे कुटुंब आहे तर मी लग्न करणारच नाही. मग विवाह झाल्यानंतर काही मुलींना असं वाटायला लागलं की आता मूल आणि ते होणार म्हणजे आता मला माझ्या करिअरमध्ये ब्रेक घ्यायला लागणार मग त्यापेक्षा मुलंच होऊ द्यायचं नाही. ही संकल्पना जी आहे ना ही कुठेतरी व्यक्ती स्वातंत्र्याशी जोडली आहे. मला मोकळा राहायचंय मला कशात अडकायचं नाही. पण हा व्यक्ती केंद्राकडे नेणारा स्त्रीवाद जो आहे पाश्चात्य स्त्रीवाद हा म्हणूनच घातक आहे. त्याऐवजी एक प्रकारचं परिपूर्णत्व देणारी विवाह संस्था आणि एक प्रकारचं परिपूर्णत्व देणारी कुटुंब संस्था ही किती मोलाची आहे हे मुलींनी जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या आयांनी सुद्धा त्या सांगताना हे सांगायला नको की बघ मी स्वयंपाकघरात अडकले म्हणून मला हे सगळं सोडावं लागलं असं म्हणायला नको. त्यांनी उलट हे सांगायला पाहिजे की हे सगळं सांभाळताना मी जे केलं ना त्यात मी समाधानी आहे. मी हे सगळं सांभाळते कारण मी तेवढी माझ्यात कपॅसिटी आहे माझी क्षमता आहे. बरोबर. म्हणजे जसं आता त्या दिवशी माननीय शांताकाताई म्हणाल्या अष्टभुजेला फक्त पूजा करू नका तिची पूजा करा पण त्या अष्टभुजेप्रमाणे आपल्यामध्ये जी क्षमता आहे की आपण एका वेळेला मल्टीटास्किंग महिला करू शकतो ही शक्ती तुम्ही जाणून घ्या की महिलांनी फक्त अष्टभुजेची पूजा करायची नाही पूजा तर करायचीच पण तिचे गुण सुद्धा तुम्ही घेतले पाहिजे. मग कुटुंब सांभाळणं असेल घरामध्ये कोणी आपल्या म्हणजे जे काही सिनियर आहेत त्यांच्या काही गरजा असतात लहान मुलं आहेत त्यांच्या वेगळ्या गरजा असतात हे सगळं करता करता आपल्याला करिअरमध्ये काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. आणि ही जी ऍडजस्टमेंट आहे ना तर त्याला तुम्ही ऍडजस्टमेंट म्हणून पण मानायला नको. इट्स अ वे ऑफ लाईफ की मी समाधानी आहे मी जे करते त्याच्यामध्ये समाधानी हेच मुलींवर पण बिंबवायला पाहिजे. हे समाधान तसं म्हटलं तर मला वाटतं व्यक्तीसापेक्ष आहे म्हणजे आपण मानू तेवढं समाधान आपल्याकडे आहे. मग मला वाटतं आणि हा सगळ्याचा परिणाम म्हणून की काय मुलींमधलं नैराश्य पण हल्ली थोडं वाढायचं प्रमाण जास्त दिसतंय. अगदी. आणि मुलींचं काय होतं की त्यांना कुठेतरी ना त्या विवाह संस्थेमध्ये काय झालं याच्यामध्ये थोडंसं डाव्या विचारसरणीचा पण एक ट्रेंड घुसला. अच्छा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही शोषक आणि शोषित हे दोनच घटक पाहणार. म्हणजे कुटुंब व्यवस्थेमध्ये पण नवरा म्हणजे शोषण करणार आहे आणि स्त्री म्हणजे विक्टिमच. हे जे नॅरेटिव्ह आहेत ना हे चुकीचे आहेत. आणि याच्यामध्ये मग त्या डाव्या विचारांचा सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी हातभार त्याला म्हणजे हातभार लागत गेला. हे अत्यंत चुकीचे आहे. कुटुंब व्यवस्था भारतात अशी नाहीच आहे. उलट पुरुषांची काही कामं स्त्रियांची काही कामं ही विभागणी ही निसर्गाला गृहीत धरूनच केली गेलेली आहे. पण त्यामध्ये हे कुठे बंधन नाही आहे. हे काही म्हणजे शोषण करणारा आणि शोषली जाणारी स्त्री असं कुठेच नाहीये. तर हे विचार जे आहेत ना हे कुठेतरी नको त्या वेळेला म्हणजे रुजतात मनामध्ये आणि मग मुलींच्या मनामध्ये कुटुंब व्यवस्थेबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना घुसते. मग त्या संसारापासून एक तर दूर पळतात संसारात पडतच नाहीत किंवा मग लग्न झालं तरी सुद्धा त्यांना कोणाशी ऍडजस्ट करून घेता येत नाही. मग घटस्फोटांचं प्रमाण वाढतं.
आणि मग त्याच्यातनं कसं आहे की ज्या व्यक्तीला आता फेसबुकवरती हजारो मैत्रिणी मित्र असतात आणि घरात 2 जणांची पण ऍडजस्ट करता येत नाही, ही वस्तुस्थिती आताच्या जनरेशनची आहे. त्याचं कारण हे आहे की कुठेच ऍडजस्ट करायचं नसतं. आणि ऍडजस्ट म्हणजे ती काय फार मोठी तडजोड नाही, जस्ट म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे. त्याच्यात काही पावलं तुम्हाला मागे यायची, काही पावलं त्यांची समजून घ्यायची, असं सगळं आहे. मला वाटतं आता हा जो स्त्रीवाद आहे किंवा फेमिनिझम आहे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला वेगळा असला पाहिजे, एवढं तर मला आपल्या गप्पांमधून नक्की लक्षात आलंय. तर तू काय सांगशील याच्याबद्दल की कशा दृष्टीने बघावं याकडे? याच्यात हा जो भारतीय स्त्रीवाद म्हणजे भारतात मला स्त्रीवाद असं म्हणताच येणार नाहीये. मला काय वाटतं की आपले जे संस्कार आहेत भारतातले, ते संस्कार हेच त्याच्यासाठी उत्तर आहे. की तुम्ही एका योग्य वेळामध्ये लग्न करणं गरजेचं आहे, योग्य वेळी योग्य गोष्टी घडणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्या महिलांनी सुद्धा म्हणजे आता लग्न करण्याच्या आधी त्या मुलीने सुद्धा ह्या गोष्टीचा मनापासून स्वीकार केला पाहिजे की मला सुद्धा काही काळासाठी मे बी करिअरमध्ये ब्रेक घ्यायला लागेल, अपत्य संगोपन असेल, त्याच्यासाठी मला घरी थांबायला लागणार आहे, त्याची मानसिक तयारी त्यांनी आधी केली पाहिजे. आणि आपल्या लाईफ पार्टनरशी बोलून यातनं आपल्याला कसा मार्ग काढायचा आहे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा ही नक्कीच झाली पाहिजे. आणि याच्यासाठी फक्त स्त्रियांनी बदलून चालणार नाही, याच्यासाठी पुरुषांची साथ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि फॉर्च्युनेटली आहेत, सपोर्ट करणारी मुलं आहेत. आणि या पद्धतीने जर आपण पाश्चिमात्य स्त्रीवादाकडे न झुकता किंवा नुसतंच त्याच्याकडे शोषण करणारं आणि शोषित असं म्हणणं, या सगळ्या गोष्टींना दूर जर ठेवलं तर आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती अतिशय उत्तम आहे. त्यामध्ये म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याकडे स्वयंपाकघरामध्ये आपण अन्नपूर्णेचा मंत्र पूर्वी म्हटला जायचा. म्हणजे आपण खरं म्हणजे अन्न बनवणं ही किती महत्वाची आणि प्रोसिजर मानली गेली आहे. त्याला कुठेतरी आपण दैवी अधिष्ठान दिलेलं आहे. कारण तेच आपलं म्हणजे आपलं संपूर्ण आरोग्य जपणारं ते ऊर्जास्थान आहे. ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केलात तर ह्या सगळ्या विचारांना बाजूला ठेवू शकता. येस. आणि मला वाटतं की समाजामध्ये पण अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात, जी सगळ्या मुलींच्या समोर आली तर कदाचित त्यांचे विचार बदलू शकतील. नुकतंच माझ्या वाचण्यात आलं की ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी, जिला आतामध्ये चेस चॅम्पियनशिपचं विजेतेपद मिळालं, तर तिने या विजेतेपद मिळाल्यानंतर तिने प्रतिक्रिया देताना त्याच्यामध्ये तिने म्हटलं होतं की या सगळ्यामध्ये माझे कष्ट आहेत किंवा माझे परिश्रम आहेत हे खरं आहे, पण या बरोबरीने मला माझ्या कुटुंबाचा चांगला सपोर्ट मिळाला. माझा नवरा किंवा घरातले आई वडील या सगळ्यांनी माझ्या मुलीचं उत्तम प्रकारे संगोपन केलं आणि म्हणूनच मी माझ्या खेळाकडे पूर्ण लक्ष देऊ शकले. तर मला वाटतं तिची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे सगळ्यांना. अगदी बोलकी आहे. आणि हे खरंच आहे, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये कुटुंबाचा जर सपोर्ट असेल तर महिला या खूप काही करू शकतात. म्हणजे अगदी आता अहिल्यादेवींचा आमचा अंक निघाला त्यामुळे त्यांचंच उदाहरण समोर येते की तिला तिच्या सासऱ्यांनी राजगादी दिली आणि तिला राज्यकर्ती बनवलं. हे सगळं करत असताना तिचा सासरच्यांचा तिचा इतका मोठा पाठिंबा होता तिला, त्याच्यामुळे तिने इतकी वर्ष राज्य केलं आणि समाज कल्याणासाठी एवढं मोठं काम केलं. म्हणजे कुटुंबाचा जर सपोर्ट मिळाला तर महिला इतिहास घडवू शकतात. हे आपण त्यातनं शिकलं पाहिजे. खूप छान वाक्य आहे. आणि मला वाटतं मंडळी आपण आजच्या याच वाक्यावरती आपल्या आजच्या गप्पा थांबवूया. तो या व्हिडिओ बद्दल तुमच्या काही कमेंट असतील, तुम्हाला रुपालीताईंना काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा. आणि पुन्हा एकदा परत भेटूया अशाच एका नवीन विषयासह आमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत रुपालीताई, तू स्टुडिओमध्ये आलीस आणि हा असं म्हटलं तर खूप कळीचा मुद्दा आहे, याच्याबद्दल आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यास त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.